हे पहा सगळे हे पण लोक आले का बघायला. तिकडून बघून आले ते तर. हा ना. हे पहा इथपर्यंत आता एवढं 3-4 पायऱ्या बाकी आहेत, बाकी सर्व भरले. पुढं बघायला लांबपर्यंत पूर्ण झाडच झाड. ते दिसत होतं, आता काहीच नाही दिसत आहे ना. पण ह्या नदीला तसं पण मग पाणी भरपूर असतं ना. म्हणजे पाणी असतं मग पावसाचं पाणी झालं की लगेच भरते असं नाही का. काय गे एवढं लांब सडक काय माहिती, तेच माहिती. पाईपलाईन आहे वाटतं ती कशाची. कशाची पाईपलाईन नाही तिथून घेतली का. घेतली असं मस्त आहे पण. झाड पडलंय ते अजून जर आज आणि उद्या पाऊस असेल तर इथपर्यंत पाणी आहे आरामात. हे आपण जिथं उभं आहे ना आता तिथपर्यंत 3-4 पायऱ्या ज्या आहेत त्या पण जातील. हा यांची भिंत पण गेली ना. हा जाईन ना. पाऊस किती आहे भारी आहे. भुतावानी राहतात ना काय एवढं मोठं याच्यात कुटुंब राहतंय. भुतावानी राहतात रे लोक. नाही कुटुंबच राहतंय ना. हे लोक तिथे गेले होते इथं कुठं काय काम होतं यांचं. कुठं इथून टाकत मस्त. अजून पण पावसाचं वातावरण आहे, आरामात पाऊस पडणार. आता एवढ्यात एक पायरी भरली बाळ. हा ना. हो आज मी तुला तेच सांगते ना, आज जर पाऊस उल्हासनगरला लय पाऊस होता ना. ते सगळीकडेच पाऊस आहे. कोण आले. काय काम होतं तुमचं. केलं बघा काय चाललंय. आम्ही शूटिंग करतोय जरा. नदी किती भरली हे विहीर किती भरली असेल. ए तिकडे नको जाऊ, घरातच नाही. डरतय का तरी गेलाय. काय काम आहे तिकडं. येऊ का तिकडे येऊ. हा माणूस गेला विहिरीमध्ये बघायला. काय आहे आता त्या विहिरीत बघण्यासारखं सांगावर. एवढा घेरा आहे ते. भरपूर मोठं. मारू नको ना मग लय लागतंय. चला गाईज बाय बाय. बघून या उल्हास नदीला एवढं पाणी हे पाहते इथपर्यंत आलंय. आता एवढं जर झालं संपलं.